नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर मी तुमच्यासाठी असा एक छान व्हिडिओ घेऊन आले आहे. तर आपल्या घरामध्ये बघा, देवघर तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतं, पण ते देवघर कसं असलं पाहिजे, वास्तुशास्त्रानुसार नाही का, कोणत्या दिशेला ठेवलं पाहिजे, देवघरामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू ठेवल्या पाहिजेत किंवा कोणत्या नाही ठेवल्या पाहिजेत, तर त्या गोष्टींचा आपल्या नाही का घरांवर किंवा आपल्या संसारावरती कसा परिणाम होतो, तर त्याच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे. तर बघा, आपण देवघरामध्ये आपल्या मूर्ती वगैरे असतात, तर देवघरामध्ये जे आपण मूर्ती ठेवतो तो एकमेकांना म्हणजे बघत नाहीत ना किंवा पाहत नाहीत ना असं ठेवू नये. किंवा एकाच देवाच्या दोन फोटो असतील तर किंवा दोन मूर्ती असतील तर अशा ठेवायच्या नाही. तर देवघरामध्ये एकच मूर्ती पाहिजे किंवा एका देवाची एक मूर्ती आणि एक फोटो असला तरी चालेल. तर अशा प्रकारे आपण ठेवायचे. व देवघरामध्ये आपण बघा, आपल्याला सवय असते, देवघरामधचा खालचा ड्रॉवर वगैरे असतो, त्याच्यामध्ये आपण पैसे वगैरे ठेवतो. तर असे पैसे वगैरे तिथे दडवून ठेवायचे नाहीत. किंवा आपल्या एक दत्तक घराचे देव वारस वगैरे म्हणजे नाही का, त्यांचे देव वगैरे येतात, तर ते देव आपण वारसात मिळालेले देव आपण देवघरामध्ये पूजायचे नाही आहेत. तर ते देव तुम्ही पाण्यात सोडू शकता. म्हणजे ते कसलेही देव असू द्या, चांदीचे, सोन्याचे, कशाचे असले तरी ते आपण देवघरात पूजायचे नाही. तर ते तुम्ही पाण्यात सोडायचे आहेत. नाहीतर ते तुम्ही देव पूजल्यानंतर आपल्या घरावरती किंवा तुमच्या कुटुंबावरती याचा वाईट परिणाम होऊ शकतो. देवघरामध्ये भगवान शंकराचा फोटो किंवा मूर्ती ठेवू नये. फक्त भगवान शंकरांची पिंड असली तरी चालेल. व ती पिंड फक्त अंगठ्याच्या आकाराची पाहिजे, जास्त मोठी नको. आणि आपल्या देवघरामध्ये मारुतीची मूर्ती आपण पूजत नाही, कारण मारुती हा संन्यासी देव असल्यामुळे आपण या गोष्टी करू शकत नाही. तर मारुतीची मूर्ती घरामध्ये पूजायची नाही. देवघरामध्ये 6 फुटाच्या वरती म्हणजे 6 फुटाच्या वरती दक्षिणमुखी मारुतीचा फोटो तुम्ही लावू शकता. देवघरामध्ये शनीची पूजा करायची नसते, कारण घरामध्ये आपल्या उदासमय वातावरण होऊ शकतं किंवा याचा आपल्या घरावरती वाईट परिणाम होऊ शकतो. त्यासाठी आपण शक्यतो शनीची पूजा देवळातच करत असतो, तर घरामध्ये त्याची पूजा करायची नसते. देवघरामध्ये मुंजाचे पूजनही करायचे नसते, कारण मुंजाचे पूजन केल्यामुळे घरातील देव काम करत नाहीत किंवा आपल्यावरती कृपादृष्टी राहत नाही. तर त्यासाठी देवघरामध्ये मुंजाची पूजा करत नाही. देवघरामध्ये आणखीन बघा, काळभैरवाची पूजाही करत नाहीत किंवा आपल्या देवघरामध्ये काळभैरवाची मूर्ती असेल तर तेही ठेवायचे नसते. तसेच देवघरामध्ये बघा, आपल्या म्हसोबाचे पूजन करायचे नसते. तसेच का बरं करायचे नसते, तर याच्यामुळे कुलदेवतेची कृपाछत्र आपल्या कुटुंबावर राहत नाही, त्यासाठी करायचं नाही. किंवा गुरुशिष्याचा फोटो किंवा आपण बघा, घरामध्ये गुरुशिष्याचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, त्याचीही आपण एकत्र पूजा करायची नसते. आणि केलीच तर तुम्ही प्रथम गुरुची पूजा करायची, नंतर शिष्याची केली पाहिजे. तसेच देवघरातील पूजेच्या मूर्त्या 3 इंचापेक्षा कमी असाव्यात. म्हणजे आपण देवघरामध्ये ज्या मूर्ती ठेवतो अशा जास्त उंच नाही ठेवायच्या, तर छोट्या ठेवायच्या. आणि त्या मूर्त्या शक्यतो नाही का अशा बघायच्या व्यवस्थित आहेत का, छिद्र वगैरे नाही आहेत ना, किंवा म्हणजे असं पाण्यामध्ये ठेवल्यानंतर बुडबुडी म्हणजे आवाज येतोय का, म्हणजे त्यांना छिद्र वगैरे असेल तर आवाज येत असतो, तर तसा आवाज वगैरे होत नाही ना, तर अशाच मूर्ती आपण देवघरामध्ये पूजन करायचं आहे. किंवा आपल्याला बघा, आता बक्षीस वगैरे मिळतात किंवा गिफ्ट मिळतात, ते देवघरामध्ये पूजायचे नाही आहेत ते देव. कारण आपण त्या देवाची जर पूजा केली, बक्षिसामध्ये मिळालेले किंवा आपल्याला कुणी भेट म्हणून देव दिलेले, आपण त्याची पूजा केली, तर त्याचं फळ ज्यांनी आपल्याला जी भेट म्हणून दिलं आहे देवपूजेचं, तर त्यांनाच ते पूजेचं फळ मिळत असतं. त्यासाठी बक्षीस मिळालेल्या देवांची पूजा आपण आपल्या देवपूजेमध्ये करायचे नाहीत. किंवा आसरा असतात बघा पाण्यामध्ये, त्या आसरांचंही पूजन आपण देवघरामध्ये करायचे नाहीत, कारण आसरांचा वार शुक्रवार असतो. या दिवशी त्यांचे विधिवत विसर्जन करू शकता तुम्ही पाण्यामध्ये. पण देवपूजा करताना आपले तोंड पूर्वीकडे असावे किंवा पश्चिमेकडे असावे. म्हणजे आपलं तोंड देवाचे तोंड पूर्वीकडे किंवा पश्चिमेकडे, व आपलेही त्यांच्यासमोर असताना आपले तोंड पूर्वीकडे किंवा पश्चिमेकडे असे देव तुम्ही ठेवले पाहिजेत. आणि आपले तोंड दक्षिणेकडे नसावे. बरं, देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावे. म्हणजे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचा ईशान्य कोपरा जिथे असेल तिथे तुम्ही देवघर ठेवायचं आहे. आणि देवघर शक्यतो लाकडी असावे, सागवानी किंवा लाकडी चालेल. कारण देवघराने का, देवघराचा जो ईशान्य कोपरा असतो, तो आपला ईशान्य कोपरा असं म्हटलं गेलं आहे की तो हलका असतो. त्यावरती तुम्ही संगमरवरी वगैरे असं दगडी मंदिर ठेवलं तर ते जास्त जड असतं, त्यामुळे त्याचे जड तत्व निर्माण होतं मंदिराचं. त्यामुळे ती दिशा हलकी असल्यामुळे त्याचे
आपल्या घरावरती वाईट परिणाम होत असतात. तर नंतर बघा आपल्या देवघरामध्ये म्हणजे आपल्या मृत्यू झालेल्या लोकांचे फोटो, म्हणजे आईवडील कोणाचे काही असेल त्यांचे फोटो देवघरामध्ये पूजा करायचे नाही त्याचे. तर तुम्ही घरामध्ये म्हणजे घरामध्ये कोणत्याही प्रकारचे असे मृत्यूंचे फोटो वगैरे ठेवून त्याची पूजा करायची नाही. परत नंतर आपण बघा आपल्या घरामध्ये शिवलिंग, आपण शिवलिंगाची पूजा करत असतो, तर त्याचेही काही नियम असतात की ते ठेवण्याचे. म्हणजे नाही का आपण अशी एखादी वस्तू ठेवतो मग त्याचे आपल्या संसारावरती घरावरती वाईट परिणाम होतात. म्हणजे त्याचे काहीतरी नियम असतात देवांचे वगैरे. तर ते ठेवताना कसे ठेवायचे आहे, तर आपल्या देवघरामध्ये बघा आपण शिवलिंग ठेवतो, तर तो शिवलिंग एकच असावा, एकापेक्षा जास्त नसावा. कारण शिवलिंग ठेवू नये असे शिवपुराणात सांगितले आहे, तरी आपण ठेवत असतो. तर शिवलिंग नेहमी ठेवताना त्याचे नियम काय आहे, तर तो अंगठ्यापेक्षा मोठा नसावा आणि तो शक्यतो पितळेचा असावा. कारण कोण गारगुटीचा वगैरे असा पांढरा वगैरे असा ठेवतो, पण शक्यतो तो पितळचाच असावा. त्याच्यावरती नाग नसावा, म्हणजे बिना नागाचा ठेवायचे, फक्त पिंड. देवघरात नेहमी नंदी नागासोबत महादेवाची पिंड ठेवू नये, म्हणजे फक्त पिंड ठेवायचे आहे. तर हे असे नियम आहेत. तर हे सगळे नियमाचे पालन करून आपण नाही का असे देव आपण घरामध्ये आणले तर त्याची पूजा वगैरे विधिवत झाली पाहिजे आपल्याकडून. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. परत देवघरात नेहमी देवांचे फोटो किंवा मूर्ती कशा असावेत, तर असे रौद्र रूप म्हणजे असं रागीट चेहरा वगैरे असे नसावेत. देवांचे फोटो कसे नाही का हसऱ्या चेहऱ्याचे असावेत. जेवढे आपल्या घरामध्ये हसऱ्या चेहऱ्याचे फोटो असतील तर त्याच्यामधून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. व असे म्हणजे तुमच्या घरामध्ये असे फोटो असतील किंवा मूर्ती असतील तर तुम्ही त्या पाण्यामध्ये सोडून दुसऱ्या व्यवस्थित चांगल्या मूर्ती बघून घ्या किंवा फोटो वगैरे व्यवस्थित घ्या. आणि देवघरामध्ये कोणत्याही देवाची मूर्ती किंवा फोटो तुटलेला किंवा आता फोटोला चीर वगैरे पडलेली, भेगा पडलेली अशा फोटो नसावेत. तर अशा गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष लागू शकतो. तर या सगळ्या गोष्टीचा आपण बघायचं आहे की आपल्या घरामध्ये कशा गोष्टी नाही का व्यवस्थित असाव्यात. या सगळ्या गोष्टी आपण जेवढं पूजा वगैरे करत असतो तर या गोष्टीचं आपल्याला चांगले फळ मिळावं, की त्यातून आपल्याला नाही का वास्तुदोष लागू नये किंवा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ नये. तर जेवढी आपण पूजा अर्चा करत असतो तर त्याचा आपल्या घरावरती सकारात्मक परिणाम व्हावा, यासाठी आपण हे सगळ्या गोष्टी करत असतो. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.